मावशी कुठं चालली नवीन नवीन साडी घालून? कुठं नाही हो रुपा, चंद्रकलाच्या घरी जाऊन राहिली. चंद्रकला म्हणते शांताबाई येतच नाही म्हणते एवढ्यात माझ्या घरी. त्याच्यानं म्हटलं आता कामधंदे तर झाले तर चला म्हटलं भेटीले जाऊन बसतो तिच्या घरी थोडीशी. हा काय चांगलं आहे ना मावशी, जा लागते. झाले काय कामधंदे तुये? हो हो मावशी, आत्ताच कामं झाले. घरी या तर घरी आल्यावर बी नाव बसारे नाही भेटत. तिकून आल्याबरोबर घर झाडात हे माईची बुडी माईची पोरगी भांडे कुंडे काढून ठेवते तर ते घासघूस केले. चहाचे भांडे तसेच होते ते घासघूस केले आणि अंग पाय धुवून आता बसली मी. हो हो ते तर आहे म्हणा, घरचे कामं काय कमी निघते काय? जेवढे कामं करतो तेवढे कामं निघते अजून अजून. हो ना मावशी, कामं कमी नाही निघत बाप्पा, लय कामं निघते. 2:30 वाजता आली मी घरी कामावून तर कामं करून राहिली. घर झाडू दे, भांडे घासू दे, कपडे धुवू दे, इथं हे ठेवू दे तिथं कपडे ठेवू दे, ठेव ठाव करा, हे करा ते करा. 4 वाजून गेले मला कामं करता करता. हो काय? हो आता कामं गिमं झाले तर बसले. मग आणखी 5-5:30 वाजतापासून स्वयंपाकाला लागा आणि 7 नाही वाजले तर जेवायला पाहिजे मग माईच्या बुडीले. मग अजून लवकरच स्वयंपाकाला लागा लागते संध्याकाळच्या. हा हो ते तर आहे म्हणा, बुड्याबाड्याले काय बातच भूक लागते. खाणं गिणं थोडंसंच राहते पण भूक लवकर लागते. हो मावशी ते तर आहे म्हणा, खाणं गिणं कमीच राहते. आता माईची बुडी ते बी एकच भाकर खाते पण एका भाकरीसाठी घर दणानून ठेवते. हो ते तर आहे. चाल मग येतो बाबा चंद्रकलाच्या घरून. बरं बरं जाय मग मावशी, भेटून घे. हो अमाय चाल गड्या, मी बी आता थोडीशी लोटतो. कामधंदे झाले तर मग काय 5-5:30 नाही वाजले तर स्वयंपाकाला लागा लागते. आज टाइम भेटला तर आराम करून घेतो. रुपा रुपा, बोला ना मामीजी. काय म्हणते हे बुडगाड आता काय माहित, थोडीशी लोटतो म्हटलं तर लोटूही नाही देत. रुपा टोकतच राहते. काय झालं मामीजी, काय पाहिजे? चहा बनव बरं माझ्यासाठी, कपभर चहा बनव. काय बापा, थोडीशी लोटतो म्हटलं तर हे बुडी नाही लोटू देणार मला. चहा बनवून मागन तर काही बनवून मागन. घरी राहा तर घरी नाव नाही राहू देत चांगल्यानं. ठीक आहे देतो बनवून. चाल बापा चहा बनवतो आणि झोपतो. मग आवाज देऊ का काही देऊ, मी कानामाना काही देत नाही. चुपचाप अंगावर घेऊन झोपून राहीन. बाबाची तब्येत गिब्येत बरी आहे? हो बरी आहे ना बाबाची तब्येत. हा काय, कुठं गेले आज बाबा? तुझे बाबा काय आज तहसील मध्ये गेले. काही केस वेस करते वाटते कायची होय तर विचारपूस करायला गेले. हा काय? कधी आली तू सासूरवाडीत? झाले ना आता 2-4 दिवस. आता उद्या नाही तर परवा जा लागन. हा काय, कशी काय आली? काही नाही आई, देवमयी करायला आलं होतं. सोमवारची देवमयी केली, आता उद्या नाही तर परवा जाईन वापस. असं सणावाराला यास लागते नाही? हो आई यास लागते ना. हे पवनजी म्हणते ना आई बाबा तिथं राहते, आपलं गाव ते होय तर आपण तिथचेच सण करू म्हणते आई बाबा संग. त्याच्यानं या लागते मग सणवार कराले. हा काय, काय म्हणते तुझी सासू गिसू? काय म्हणणार आहे, काही नाही म्हणत. चांगली गी बोलते तुझ्या संग का बस हेक्कडवाणी राहते? बोलते ना, चांगली बोलते कामापुरती. मी जास्त नाही बोलत, कामापुरती बोलतो. कुठं गेली मग आज तुझी सासू? आहे ना घरीच तर आहे. आणि जवई बुवा? जवई बुवा काय जाते आता मित्राले भेटाले. ह्या मित्राले भेटाले जाईन, त्या मित्राले भेटाले जाईन. आता गावाले आले तर सगळ्याच्या भेटी घेऊन घेते. असं माय हे काय इकडे येऊन बसली काय? इले म्हटलं चहा बनव तर इकडे येऊन बसली ते किती वेळची. राधा, बोला ना मामीजी. बाई राधा चहा बनवून घे ना, मामाजी वावरात जातो म्हणते. मग चहा बनवून देऊन दे, चहा पेते ना जाते मग ते वावरात. बनवतो ना मामीजी. किती वेळची मोबाईलवर बोलून राहिली तू? आता काय चहाचा टाइम राहिला काय? 4 वाजताच म्हटलं होतं तुले चहा बनवून घे तर 5 मिनिटानं बनवतो, 10 मिनिटानं बनवतो. म्हणता 5 वाजवले तू ना. मग आधीच बनवून घेते, मस्त चहा बनवून देऊन देते, चालले गेले असते ते वावरात. आणि मग मोबाईलवर बोलत बसते. पहिले कामं करा लागते आणि मग मोबाईलवर बोला लागते. कामं धंदे सोडून मोबाईलमध्ये नाही घुसा लागत. मामीजी कामं तर सगळेच केले मी ना, आता कोणते कामं राहिले? कामं धंदे करूनच बोलून राहिली मी आई संग.
काम धंदे करून बोलून राहिली म्हणतं. 4 वाजता चहा बनवायचा टाईम आहे तर तुनं 5 वाजवले. आणि तू सांग, काम धंदे करून बोलून राहिली काय तू? मोबाईलमध्ये राहतं तर मोबाईलमध्येच राहतं. हो काय, आता मी मोबाईलमध्ये बोलून राहिली तर मला म्हणता मोबाईलमध्ये बोलते, आणि तुम्ही मोबाईलमध्ये बोलता, टी व्ही पाहता, तेव्हा कोणी म्हणत नाही तुम्हाला. बोलतो ना मी, फोनवरही बोलतो, टी व्ही पाहतो, पण कामधंदे सोडून बोलतो काय? पहिले मला जे जे कामं करायचे राहते पूर्ण कामं करून घेतो, आणि मग जेव्हा फ्री टाईम राहते माझ्याजवळ तेव्हा बोलतो मी मोबाईलवर. तू यावानी थोडी कामधंदे सोडून लागली मोबाईलवर. 2-3 दिवसापासून पाहूनच राहिली मी. आली तेव्हापासून एक काम करतं आणि बसतं मोबाईल घेऊन, एक काम करतं ना बसतं मोबाईल घेऊन. याचा मेसेज आला काय, त्याचा मेसेज आला काय, कोणाचा फोन आला, काय चालू राहते त्या मोबाईलमध्ये काय माहीत. असं राहते, सासवायचं असंच राहते ना. सुनीनं मोबाईल वापरला तर तिले टोकता रोखता, आणि तुमची पोरगी वापरते मोबाईल तर तिले कोणी बोलत नाही. आता माया पोरीचं नाव कायले काढतं? माई पोरगी मोबाईल वापरते तर कामधंदे करून वापरते ना. कामधंदे सोडून मोबाईल घेऊन बसते ते. आता तिथं राहतं माया पोरी जवळ तर काय माया पोरीच्या घराने सांगतं काय मले? सांगून नाही राहिली मी, म्हणून राहिली. तुमची तर पोरगी मोबाईल वापरते, मग सुनीनं मोबाईल वापरला तर तुमच्या पोटातच दुखते काय? अव बाई राधा, माया पोटात नाही दुखत आणि कुठंच नाही दुखत. माय म्हणणं काय आहे का, कामं करून घे आणि मग मोबाईल पाय. मी म्हणून राहिली काय तुले काऊन मोबाईल पाहतन काऊन बोलतं? माया एवढंच म्हणणं आहे का तू कामं करून घेत जाय आणि मग बोलत जाय, पाहत जाय, अशी म्हणून राहिली मी. राहू द्या, 2-3 दिवसासाठी आली मी पाहूनपणा, तर तिथे मला चांगल्याने राहू देत. हट्ट माय, चांगल्याने राहू देत म्हणून आता काय मी तुले दचडापट करून राहिली काय? आली तेव्हापासून बाई हे खाय ते काय, हे बनव बाई ते बनव बाई. बाई बाईच तर म्हणून राहिली तुले. असं तर आहेच ते का रोख्यानं बोलतो, दचडापट करतो, टोकतो रोखतो. सांग बरं काय म्हणून राहिली मी? आता काय चुकीचं बोलली काय मी तुले? चांगल्यासाठीच बोलून राहिली ना. राहू द्या, माहित आहे मला किती प्रेमानं बोलून राहिले ना, काय नाही तर. तुम्हाला वाटत असन का आई संग बोललीच नाही पाहिजे. अहो बाई, तशी नाही म्हणत मी. आई संग नको बोलू ना बाबा संग नको बोलू. कोणी मना करते काय माय बापा संग बोलाले? कोणीच मना नाही करत. राहू द्या मामीजी, तुम्ही काय माझ्या चुकाच काढणार आहे. सकाळी उठा, घर झाडा, भांडे घासा, चहा बनवा, मग स्वयंपाक बनवा, तरी म्हणता कामच नाही करत. किती कामं करू आणखी? माहीतच आहे मले किती कामं करून राहिली तू तर. धाऊ धाऊ आली तेव्हापासून. कामं थोडी ठेवून राहिली तू मायासाठी. सकाळी चहाची वाट पाहा लागते, कधी बनन चहा. 8 वाजून जाते तर चहा नाही बनवत तू, आणि कामं सांगून राहिली मले. 11 वाजून जाते तर स्वयंपाक नाही होत. स्वयंपाकाले 12 वाजवतं. सांग बरं, माय कामं तरी लवकर होऊन जाते. 10 नाही वाजत तर जेवण होते आमचं सकाळचं. राहू द्या, आता खरं काय ना खोटं काय, आता मी थोडी पाहिले तर तुम्हाला 10 वाजता जेवण करता का 12 वाजता जेवण करता? बस व बाई, फक्त तू तोंडाले मुजर आहे, कामं गिमं काही नाही होत. बस मले पहा ना फुलवा, अशीच आहे तू. चांगल्यासाठी बोलाव तुले तर मग म्हणतं माई सासू बोलते. तुया मायले फोन करू सांगतं. अन तुया चुकत होतं, मायच्या घरी तर तुझी माय तुले बोलत नाही होती काय? नाही बोलत होती माई मला कामच नाही करू दे, स्वतःच करून घे. हाव काय, कामच नाही शिकवले नाही? फक्त लग्न करायचीच घाई होती काय मग? कामं नाही शिकवले तर तसंच पाठवलं काय तुले? कामं नाही शिकवले आणि तोंडाले तोंड देणं शिकवलं काय मग? मुजोऱ्या करणं शिकून पाठवलं काय? आता तुम्ही मायचं काऊन काढून राहिले? काढायची काही गरज आहे काय? असं आता झोमलं ना. मगानी तू माया पोरीचं काढलं होतं तर मगानी काही काढायची गरज होती काय? तुमची पोरगी मोबाईलवर बोलते, मी बोलतो तर प्रॉब्लेम आहे काय? माया पोरीचं काढायच्या वेळेस बरोबर निघते. आणि आता तू या मायले म्हटलं तर कशी झोमली मिरची? तोंड सांभाळून बोला लागते. राहू द्या बा, मला 2 दिवस आहे, शांततेनं राहू द्या, मग चालली मी गावाले. काही बोललं का चालली मी? बस उठपाय होत जाय तू. इथं आली तर उठपायच होतं. नाव नाही गमत तुले. कामात तर मन लागतच नाही. भाजी बनवतं तर कच्चीच ठेवतं, पोळ्या बनवतं तर जाडूनच ठेवतं.
हा काय कच्चेच खाऊन राहिले नाही तुम्ही, काहीतरी बोलता. मी किती कामं करन ना मामीजी, तरी तुम्ही नाव नाही घेणार, नावच ठेवणार आहे मले. माहीत आहे मला तुमची सवय. तुम्ही लहान लहान गोष्टीच्या चुका काढता. हे असंच केलं, ते तसंच केलं, हे इथंच ठेवलं, ते तिथंच ठेवलं. थोड्या थोड्या गोष्टीले नाव ठेवत राहता, बोलत राहता. थोड्या थोड्या गोष्टीसाठी बोलत राहता तर बोलाचं काम काऊन पाडतं मग तू? बोलायला भाग काऊन पाडतं? जाणून बुजून बोलतं काय मी? मला काय बोलायला खुशी वाटते का? चला बा राधाले बोललं पाहिजे, सुनबाईले बोललं पाहिजे. मगानी म्हटलं बाई चहा बनवून घे, मामाजी वावरात जाते, तर तू काय म्हणता? आईचा फोन आला, 2 मिनिट बोलतो अन बनवतो म्हणतो ती चहा. 2 मिनिट कुठं आणि 1 घंटा कुठं? सांग बरं. 1 घंट्याचा 2 मिनिट राहते काय? मगानी म्हटलं चहा बनवून घ्या, पटकन चहा बनवून घेते आणि देऊन देते. हो काय, तर मग तुम्ही काय माहीच वाट पाहत होती काय राधा चहा बनवून दिन म्हणून? तुम्हाला नाही बनवता येत काय? तुम्ही बनवून देते आणि देऊन देते. बस बाई बस, एवढंच येते तुले. तुम्ही काऊन नाही बनवत आणि मलेच काऊन सांगता? बस एवढ्यानं जित्त तू. पण हे नाही म्हणत का तुही गलती आहे बा, चूक झाली. ते शब्द तर तुझ्या तोंडातून निघणारच नाही. हो मामीजी माही चूक झाली, पहिले चहा बनवायला पाहिजे होता. ते तर तू म्हणशीनच नाही, मलेच म्हणशीन. तुम्ही काऊन नाही बनवत, न तुम्ही काऊन नाही देत, न तुम्ही काऊन नाही करत. हेच आहे तुझ्या तोंडात भरलं. थोड्या थोड्या गोष्टीसाठी मिरचीसारखीच झोमतं. जेवण केल्यावर खरकट सांडून राहते तर तू तर झाडू नाही लावत. हे तुले सांगा लागते बाई राधा झाडू लावून घे, हे इथं ठेव, ते तिथं ठेव. नाही सांगितलं तुले तर तू तर बस टाट उचलून ठेवून देता आणि चिवडत राहतं मोबाईल. फेसबुक पाहू दे तर व्हॉट्सअप पाहू दे. जेव्हा पाहिजे तेव्हा मोबाईल. बाकीच्या पोरी बारी बी मोबाईल वापरते, बाय मोबाईल वापरते, पण कामं करून घ्या आणि मोबाईलमध्ये बोलत बसा. मग जेवढं बोलायचं आहे तेवढं. मग कोणाला फोन लाव, मैत्रिणी लाव, आईला लाव, बाबाला लाव, कोणाला लाव, मला काही घेणं देणं नाही. मी मना नाही करत आणि माय पोरगही मना नाही करत तुले मोबाईल वापराले. चांगलेच तर बोलून राहिले मोबाईल वापरतं. तू मोबाईल वापरतं म्हणून तुले बोलून राहिली मी. बरं बनवतो काय मग चहा करावू देत सांग, देतो मी बनवून. नसन बनवून देत बनवून देतं का नाही बनवून देत, देतो मी बनवून. चला घरात. नसन बनवायचं ना तर सरळ सांगून दे, नाही बनवून देत मामीजी. मंगांपासून काय घुमून राहिली, बनवून देतो. राहू दे, तू मोबाईलमध्ये बोलत बस, बनवून घेतो मी. हॅलो. हो आई. काय झालं? काय म्हणत होती तुझी सासू? जाऊ दे, तशीच बोलत राहते ते मले. म्हणूनच ना इथं याची इच्छा नाही होत मले. हेच घेऊन येते, चालणं राधा, सणाले चालणं, याले चालणं, त्याले चाल. डोकं खराब होते मा इथं आल्यावर. बरं आहे, ठीक आहे, ठेव पण. जातो मी घरात, देतो चहा बनवून. बरं ठीक आहे, जाय मग. द्या ना, बनवतो मी चहा. राहू दे, चहा मांडला मी ना आता. जाय तू मोबाईल चिवडत बस. अजून कोणाला फोन लावायचे असेल ना तर लावून घे. चाल मग चंद्रकला, घरी जातो म्हटलं, लय वेळ झाला. आली तर बसली. तर काय नेहमी येतं काय? किती दिवसाबाद आली तू? तर येईन ना. आता टाइम नाही भेटत त्याच्यानं येत नाही होती. आता काय घरीच राहीन, गहू घेऊ सोंगून झाल्यावर. मग वावराचे कामधंदे नाही आहे ना, मग घरीच राहीन. हो ते तर आहे म्हणा. नाही तर काय मग, आता काय सोला सोंगाचा राहिला, आता उद्या होऊन जाते सोला सोंगून. मग काय मशीन सांगणे आणि मशीनमधून एकदा असं काढून घरी आणलं म्हणजे झालं खटखट दूर. हो शांताबाई, मग काय फुरसत आहे. नाही तर काय मग. चल मग येतो. हो ये मग. चाल बाबा, मी बी पटापट कामं करून घेतो आता.